नमस्कार मित्रांनो, माझ्या कॉन्शियस लिव्हिंग चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आज पुस्तक घेऊन आले आहे ॲन फ्रँक यांचं द डायरी ऑफ ए यंग गर्ल हे पुस्तक. आपण आता लेखिकेची माहिती बघूयात की ॲन फ्रँक यांनी या पुस्तकात काय लिहिले आहे आणि ते कशासाठी लिहिले आहे. ॲन फ्रँक यांचं पूर्ण नाव ॲनेलिस मेरी फ्रँक हे आहे. फ्रँकचा जन्म 1929मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला. 1934मध्ये जेव्हा ती 4.5 वर्षांची होती तेव्हा ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पक्षाने जर्मनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ती आणि तिचे कुटुंब ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स येथे गेले. तिने आपले बहुतेक आयुष्य ॲम्स्टरडॅममध्ये किंवा तिच्या आसपास घालवले. मे 1940पर्यंत नेदरलँडच्या जर्मन ताब्यामुळे फ्रँक्स ॲम्स्टरडॅममध्ये अडकले. 1941मध्ये ॲनने तिचे जर्मन नागरिकत्व गमावले आणि ती राज्यविहीन झाली. तिचे बहुतेक आयुष्य नेदरलँड्समध्ये व्यतीत करून आणि वास्तविक डच नागरिक असूनही ती अनधिकृतपणे डच नागरिक बनली नाही. जुलै 1942मध्ये ज्यू लोकांचा छळ वाढल्याने ॲनचे वडील ओट्टो फ्रँक ज्या इमारतीत काम करत होते त्या इमारतीतील बुक केसच्या मागे लपवलेल्या खोल्यांमध्ये ते लपून बसले. लपण्याची जागा विशेषतः गुप्त संलग्नक म्हणून ओळखली जाते. 4 ऑगस्ट 1944 रोजी गेस्टापोने कुटुंबाला अटक करेपर्यंत फ्रँकने तिला 1942मध्ये वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेली एक डायरी ठेवली आणि ती नियमितपणे तिने ती लिहिली. त्यांच्या अटकेनंतर फ्रँक्सना छळ छावण्यांमध्ये नेण्यात आले. 1 नोव्हेंबर 1944 रोजी फ्रँक आणि तिची बहीण मोठी मार्गोट यांना ऑशविट्झमधून बर्गर-बेल्सन एकाग्रता शिबिरात हलवण्यात आले, जिथे काही महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. शक्यतो तो टायफसमुळे झाला असा त्यांचा अंदाज आहे. त्यांचा मृत्यू मार्चमध्ये झाल्याचा रेड क्रॉसचा अंदाज होता. डच अधिकाऱ्यांनी अधिकृत तारीख म्हणून 31 मार्च ठरवले होते. नंतरच्या संशोधनाने पर्यायाने असे सुचवले आहे की त्यांचा मृत्यू फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुरुवातीला झाला असावा. फ्रँक कुटुंबातील एकमेव वाचलेला ओट्टो म्हणजेच ॲनचे वडील युद्धानंतर ॲम्स्टरडॅमला परतले आणि ॲनची डायरी त्यांच्या महिला सचिव मीब गीस आणि बेब वॉस्क्विलज यांनी जतन केली असल्याने ते शोधून काढले. त्यांनी आपल्या मुलीची लेखिका बनण्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 1947मध्ये त्यांनी तिची डायरी प्रकाशित केली. हे त्यांच्या मूळ डच आवृत्तीतून भाषांतरित केले गेले आणि 1952मध्ये इंग्रजीमध्ये प्रथम द डायरी ऑफ ए यंग गर्ल म्हणून प्रकाशित झाले आणि त्यानंतर 70हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले. या पुस्तकात ॲन फ्रँकची डायरी दुसऱ्या महायुद्धादरम्यान ॲन आणि तिच्या कुटुंबाच्या संघर्षाची कथा सांगते. त्यांच्या ज्यू विश्वासामुळे कुटुंबाला नाझींपासून दूर राहण्याची आशा होती. ॲनचे कुटुंब आणि त्यांच्यासोबत असलेले दुसरे कुटुंब हे फ्रँक्सच्या कुटुंबांसोबत लपले. याचा अर्थ असा होता की मिस्टर फ्रँकच्या व्यवसायाच्या मागील बाजूस जोडलेल्या छोट्या सिक्रेट ॲनेक्समध्ये 8 लोक लपलेले होते. ते सिक्रेट ॲनेक्समध्ये लपलेले असताना केवळ 13 वर्षाच्या ॲनीने युद्धातील वास्तविकता आणि मारले जाण्याच्या भीतीला सामोरे जात असताना वाढण्याची आणि परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरू केली. दुर्दैवाने 2 वर्षे लपून राहिल्यानंतर कोणीतरी त्यांची लपण्याची जागा नाझींना कळवली आणि सर्वांना पकडले गेले आणि एकाग्रता शिबिरात ठेवले. ॲनी आणि तिची आई आणि तिची मोठी बहीण आता ह्या जगात नाही, परंतु ॲनीचे वडील म्हणजेच ओट्टो हे एकमेव जिवंत राहिलेले. युद्धानंतर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य आपल्या मुलीच्या कार्याबद्दल, तिच्या लिखाणाबद्दल प्रकाशन टाकण्यात आणि बोलण्यात घालवलेले आहे. त्यानंतर ही डायरी 70हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित झाली आहे. 20व्या शतकातील सर्वोच्च पुस्तकांच्या अनेक सूचींमध्ये पुस्तक समाविष्ट केले गेले आहे. 1947मध्ये प्रकाशित झालेल्या डायरीच्या डच आवृत्तीचे कॉपीराईट लेखकाच्या मृत्यूच्या 70 वर्षांनंतर युरोपियन युनियनच्या कॉपीराईट कायद्यातील सामान्य नियमानुसार 1 जानेवारी 2016 रोजी कालबाह्य झाले आहे. त्यानंतर मूळ डच आवृत्ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली. ॲन फ्रँक या तरुण मुलीचे हे आत्मचरित्र आहे जिने तिचे विचार डायरीत व्यक्त केले आहेत. तिच्या 13व्या वाढदिवशी तिच्या वडिलांनी ती डायरी भेट म्हणून तिला दिली होती आणि ती तिला किट्टी या नावाने हाक मारते. ॲन फ्रँक ही एक ज्यू मुलगी आहे जी दुसऱ्या महायुद्धात नाझींना टाळण्यासाठी लपून बसली होती. ती तिच्या नैराश्याला तिचा अनुभव आणि कथा शेअर करते. तसेच ती ॲम्स्टरडॅममधील प्रिन्सेस ग्राफ्ट 263 वरील गुप्त ॲनेक्समध्ये इतर 7 लोकांसह लपते.
ती 2 वर्षे तिथे राहते आणि तिच्या सर्व अनुभवांचे वर्णन डायरीत करते. त्यामुळे ती तिची ऊर्जा अभ्यास आणि लेखन, राजकारण आणि साहित्याचे ज्ञान मिळवण्यात घालवते. तिच्या मृत्यूनंतर ती डायरी जगप्रसिद्ध झाली आहे. फ्रँक म्हणजे लेखिकेला असे वाटते की डायरी लिहिणे तिच्यासाठी विचित्र आणि असामान्य आहे, कारण ती पहिल्यांदाच हे सगळं करत होती. तिला वाटते की भविष्यात तरुण मुलीच्या भूतकाळातील अनुभवांबद्दल कोणीही वाचणार नाही. पण मग ती हे विचार दूर ठेवते आणि तिचे विचार लिहायचे ठरवते. तिच्याशी बोलायला मित्र नसल्यामुळे लेखिकेला खूप एकटं वाटतंय. तिला तिच्या मित्राच्या गरजेला आकार द्यायचा आहे, म्हणून डायरीला ती किटी असे नाव देण्याचा निर्णय घेते. लेखिकेला असे वाटते की ज्यांच्या संयमाची पातळी कमी आहे त्यांच्यापेक्षा पेपरमध्ये विचार आत्मसात करण्याची क्षमता जास्त आहे. ती मित्रांसोबत चांगला वेळ घालवते, पण ते खरे मित्र नसल्यामुळे सर्व गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करू शकत नाही. ती तिच्या 13व्या वाढदिवशी तिला डायरी सादर करणारे सर्वात प्रेमळ म्हणून तिच्या वडिलांचा उल्लेख करते. ॲन तिच्या डायरीमध्ये तिच्या आयुष्यातील एक आठवण म्हणून लिहिते की गणिताचा प्राध्यापक तिच्या बोलक्यापणामुळे सतत चिडत असतात. त्यांच्या वर्गात बोलत असताना तो तिला शिक्षा म्हणून अतिरिक्त गृहपाठ देतो. पहिली शिक्षा म्हणजे चॅटरबॉक्सवर निबंध लिहिणे, जे लेखिकेला विचित्र वाटते. ती या विषयाची कल्पना करते आणि बोलण्याच्या समर्थनार्थ ठोस युक्तिवाद सादर करण्याचा निर्णय घेते. ती लिहिते की ती स्वतःला अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेल, परंतु बोलणे पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. प्रोफेसरला ते गमतीशीर वाटतं, पण तिने तिचा स्वभाव बदलला नाही. म्हणून दुसरा विषय प्रोफेसरने परत तिला दिला. विषय एक चुकीचा चॅटरबॉक्स आहे, जो बदलणे कठीण असलेल्या सवयींचा संदर्भ देते. तिच्यावर लक्ष ठेवल्यानंतर प्रोफेसर तिला शिक्षा म्हणून परत दुसरा विषय देतो. क्वॅक 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 सेड मिस्ट्रेस चॅटरबॉक्स. एकाच विषयावर दोनदा लिहिल्यानंतर तिचा विचार संपला. तिने तिचा तिसरा विषय एका कवितेच्या स्वरूपात लिहिण्याचा निर्णय घेतला आणि एक व्यंगलेखन केले आणि सुदैवाने प्राध्यापक ते हलकेच घेतात. प्राध्यापक वर्गासमोर संपूर्ण कविता वाचतो आणि त्यानंतर लेखक अखंडपणे बोलतो. ॲन फ्रँकच्या डायरीमधून आपल्याला काय निष्कर्ष घेता येईल? तर ॲन फ्रँककडून ह्या डायरीमधून आपल्याला असं शिकण्यात येईल की आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एका तरुण विद्यार्थ्याला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी बोलणे आणि आनंदी वाटणे आवश्यक आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.